तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. चैत्या 15/22 आपले खूप दिवसानंतर ब्लॉग येत होते. मागे थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे, प्रॉब्लेम म्हणजे माझा मोबाईल फुटल्यामुळं आपण कोणताही ब्लॉग टाकू शकलो नाही. पण याच्यानंतर कंटिन्यू रेग्युलरली ब्लॉग येणार आपले. आता आपण चाललो सध्या पुणे ते चित्रदुर्ग ते कर्नाटकमध्ये येते. एकदम मस्तपैकी असं वातावरण वगैरे झालेलं आहे पुण्याचं. पाऊस बघायचंच काय होत नाही. आपल्या शुभम शेठ गाडी चालवत येतं. शुभम रायगड सगळ्यात भयानक ॲक्सिडेंट रिसेंटली 25 का 30 गाड्या ठोकल्या होत्या वन टाईमला. पुणेकरांना माहिती आहे या ब्रेकची बाबतीत. हा एक आपल्या सुस्पाशा रोडचे या रोडला कंटिन्युअसली गाड्या बंद करत जातात. काय चालतंय आपण. आलेलो आहे केडीशोपूरच्या टोलना किंवा पुणे सोडण्यात आलेलं आहे आपलं. आता आपण सातारा जातोय आपण. टोल कसं झाले 2-3 मामा लोक वाट बघून सगळे गाड्या अडवण्यासाठी. आपण काय त्यांना थांबायचं नाही, कारण की आपल्या सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. त्यांना बाकी काय नाही, हे अशा प्रकारे गाड्या थांबवतात. अशी गाडी विकायची कामं चालू असतात. ह्या साईडला 10-15 मिनिट, त्या साईडला 10. समोर आलो आहे, इकडे झालं आहे पावसाचं वातावरण. पावसाचं चालू झालं आहे, पण एवढा तर नाही आहे सध्याला, पण चालू झाला आहे पाऊस चांगल्या प्रकारे. तर बघूया समोर काय काय होतं, काय नाही होत. आता तुम्ही जसं बघितलं की आपल्या टोल नाक्यावरती RTO वाले पोलीसवाले थांबलेले आहेत. एक नाही एक गाडी पकडतात, एक नाही एक गाडी, एक बी गाडी सोडायला नको. पावती तर एका बी गाडीची करणार नाही, पण पैसा सगळ्या गाडीवाल्यांकडनं घेणार, खास करून ड्रायव्हर्सकडनं. ड्रायव्हर माणसं जे होतं त्यांचं चालतंय सगळ्या गोष्टी. काय चाललंय बाकी आपला बघेरा बघा, एकदम मस्त हवेत चाललाय वाऱ्यामध्ये. नवीन गाडी आपली, ते त्रास नाही काय नाही स्टॉप गाडी चालली आहे आपली. रात्री आपण जाऊन बेळगावच्या समोर थांबतो ना आपण, तिकडे जेवण वगैरे करतो तिकडे. तर बघू कसं काय होतं समोर. आता थांबलो आपण इथे राजस्थानी ढाब्यावर जेवायला. हे बघा, ही आपली गाडी आहे इथे, नवीन गाडी. माझा इंटरफेस आहे राजस्थान ढाबा. चला बघूया आता इथे काय भेटतं खायला काय नाही. हाय गाईज, तुम्हाला माहिती होतं आपण या ढाब्यावरती जेवायला थांबलेलं आहे, पण आता आपलं बॅड लक एवढं आहे की आपल्या ढाब्यावरती पण जेवायला काय भेटलेलं नाहीये. बघा आमचे शेट आता नाराज होऊन गाडीमध्ये बसायला चालले. त्यांना लागली होती भूक लागली, त्यांना जेवायला भेटत नाही, काय करतात. शेटचं आता जसं तुम्हाला माहिती आहे आपण जेवण्यासाठी थांबलाच होतो तिथे. आपलं हॉटेलवर काय भेटलं नाही, हॉटेल बंद असतं. तर बघू समोर काय भेटतंय का. सांगायचं राव बंद बिंद म्हणून, असं करतात माणसं. बाहेर बॅनर बिनर तरी लावायला पाहिजे होतं हॉटेल बंद आहे म्हणून. कर आमचा इथं टाइम भेटलं सुद्धा आहे. आता बघू समोर कुठे काय भेटतं. सातारा इथून 50 किलोमीटरच राहिलं आहे. सातारा एकटं क्रॉस करूया आपण. सातारा क्रॉस करून थांबूया पाहिजे त्याच्या आधीच. बघूया जसं आपल्याला पॉसिबल होईल आपण जेवण थांबूया. पहिले जेवण करून घेऊया. गाडीची तर टाकी फोडली, आता आपली टाकी फुल करण्याची गरज आहे सध्याला. कारण की समोर तुम्हाला माहिती आहे कराडचा रोड पूर्ण कामातनं गेलेला रोड. त्या रोडला खूप वाईट येतो गाडी चालवायचं. आणि असेल आपल्या लोकेशनला रात्री 3 वाजता पोहोचणं एवढं लवकर पोहोचणं म्हणजे कंपनी खाली करून घेत नाही. कंपनीत गाडी खाली करा
चला आता आपल्याला तर काही जेवायला भेटलेलं नाहीये, पण गाडी पोटभर जेवली आपलं बघितलं. आपल्याला इथे भेटले. हे बघू शकता तुम्ही बाहेरचा व्ह्यू. आपण मागवली पुरी भाजी आणि उत्तप्पा. शुभम शेट बसले तिकडे वाईट टाकल्यात पूर्णपणे. हाऊस होती गाडी यायची, आता हाऊस पिटते 2-3 दिवसात. बघा समोरचं कसं काय होतं. चला फिनिश करून तुम्हाला कळतो आम्ही परत. मित्रांनो आता आपण जेवण वगैरे करून निघालेलो आहे समोर चालण्यासाठी. आपलं लागलं आपल्याला खंडाळा घाट. जेवण म्हणजे नाश्ताच केला. उत्तप्पा मस्त होता खायला. अशा प्रकारे पूर्ण रात्र झाली. आता रात्रमध्ये तर तुम्हाला काही दिसणार नाही. चला तरी पण आपण घाट चढत जाऊया. आता आपण पोहोचलो इथे सातारा टोल नाक्यावर. साताराच्या अलीकडे जो टोल नाका लागतो त्याच्यावर आपण आता सध्याला आहेत. बघूया टोल नाक्यावर कसं काय. आपल्याला ते अगरबत्तीचं स्टँड एक घ्यायचं होतं. अगरबत्तीचं स्टँड नाही आपल्या गाडीत. मित्रांनो आता आपण आपलं तिथे टोल नाक्यावर सातारचे शिवम शेटने घेतले गोडे वगैरे काय चालू होते. आपली गाडी लावलेली आहे समोर. त्या माणसासोबत तुमची भेट घालून देतो. तुम्ही पाहू शकता त्या माणसाला. तुम्हाला दाखवतो तिथं गेल्यावर. त्याचा स्वभाव वगैरे एक नंबर आहे. आता टायमिंग झालाय बघा 11:20 झालेत. आणखीन 10 मिनिटं टाइम आपल्या. दीपक भाऊचे ग्रँड भेट 5.5 तासामध्ये इथं माहिती का. हे बघा दीपक भाऊ कर्नाटक मधून 5.5 तासात इथं आलेले. बघू शकता तुम्ही दीपक भाऊला. काय जोरात निघाली तिथून गाडी. मी म्हणलं अरे 3 किलोमीटर. हा मला इकडून इकडे बघूच तर गाडी पण इकडे आली दीपक भाऊची 1 किलोमीटर पुढं. दीपक भाऊ आणि चेतन भाऊ दोघं एक नंबर मित्र आहेत. म्हणजे खूप दिवसापासून दोघांची मैत्री खूप घट्ट आहे. तर ही बघू शकता तुम्ही दीपक भाऊची माय नाही. ही दीपक भाऊने फुल गाडीला खर्च केला. लाइटिंग वेटिंग झापूक टाकून घेतलेलं आहे. पुढून पण पार्किंग बोलतो बघा तुम्ही. पार्किंग बोलतो असले क्वालिटी टाकलेले आहेत की बस. पुढून एखाद्याने गाडी बघितली की घाबरलाच पाहिजे. तर दीपक भाऊ निघलेला आहे. दीपक भाऊ निघलेला आहे. त्याच्या गाडीत टायमिंगचा माल आहे. त्याच्यामुळे त्याला काय जास्त वेळ थांबता नाही आलेलं. निघाला आता निघतानाच रॉकेट बघा तुम्ही काय सुटतंय. डायरेक्ट बांग बुंग बांग बुंग बांग बुंग बांग बुंग डायरेक्ट 80ला तर गाडी गेली. बघू शकता तुम्ही दीपक भाऊचं रॉकेट गेलेलं आहे आता या ठिकाणी. तर चला हे महाराष्ट्र वेलकम टू कर्नाटक. आता तर हाय मित्रांनो, आपण आता आपल्या महाराष्ट्राला बाय बाय म्हणत आहे. बाय बाय म्हणजे तात्पुरतं बाय बाय. आपण फक्त भाडं घेऊन आलेलो आहे. कर्नाटकमध्ये चाललेलो आहे आपण ट्रिप घेऊन. बॉर्डर आहे महाराष्ट्र चेकपोस्ट. तिथे आपल्या गाड्या चेक होतात. जी टिपी वगैरे काढलेली नसेल त्यांना टिपी काढून भेटते. तिथे ऑफिस आहे RTOचं. टिपी वगैरे काढून कर्नाटकमध्ये टिपी तर शुभम शेटला लागली आता भूक. सकाळच्या वाजले 4. शुभम शेट जेवण्याशिवाय कसं सुरू झालंय. सकाळच्या वाजता 4 झाले. आपण चाललो जेवायला. हा या रोडचा फेमस हवा आहे. शुभम शेटच्या साईजनुसार त्याची रोटी बनायलेली. रोटीची साईज बघू शकतो तुम्हाला. सुप्रभात मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनला. डेस्टिनेशन नाही 3 किलोमीटरवर. आपल्याला 9चा टायमिंग होता. आता वाजले ते सकाळचे 6 वाजते आता सध्याला. तुम्ही पाहू शकता आपल्याला 9चा टायमिंग दिलेला होता. सकाळी 6 वाजता आपण
गाडी टच केलेली आपल्या लोडिंग लोकेशनला. एक 5 ते 10 मिनटामध्ये गाडी पोहोचेल तिकडे. चला भेटूया आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये.